काल या ठिकाणी जे उपोषण मांडण्यात आलं त्यातून जो काही लोकांचा चुकीचा समज करण्यात आला आहे त्या अनुषंगाने त्या लोकांचा चुकीचा समज जो गैरसमज झालेला आहे तो दूर करण्यासाठी आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद भरवण्यात आली आहे. दादा, म्हसवड नगरपालिकेमध्ये 2016ला परिवर्तन झालं आणि काल जे उपोषण करत होते ते उपोषणकर्ते सगळे तेच होते ज्यांनी परिवर्तन केलं. आणि लोकांचा काही गैरसमज वगैरे नाही, लोकांना सगळं माहिती आहे की 2016ला ज्यावेळेस नगरपरिषदेमध्ये परिवर्तन झालं आणि त्यानंतर 5 वर्षात या नगरपरिषदेचं आणि ह्या शहराचं काय हाल झाले हे सगळ्या म्हसवड शहरानं बघितलेलं आहे. त्यात काय आम्ही नव्यानं सांगण्यासारखी परिस्थिती नाही. आणि काल हेच लोक होती ज्यांनी उपोषण केलं आणि परत लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण लोक ह्यांना बोलणार नाहीत, लोकांची दिशाभूल होणार नाही. लोक आपले म्हसवड शहरातले सुजाण नागरिक आहेत, मतदार आपले सुजाण आहेत आणि त्यामुळंच म्हसवड शहरातील लोकांनी यांचा कारभार बघूनच आम्हाला आमचे नेते या महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला 21 नगरसेवक निवडून देऊन बहुमताने नगरपरिषदेत आमच्या ताब्यात दिलेले आहे. आता 2016 नंतर 2021ला इलेक्शन लागायचं होतं, पण इलेक्शन लागलं नाही. 4 वर्ष इलेक्शन लांबत गेली. मधल्या काळात प्रशासक होते. प्रशासक असताना आणि आपल्या तालुक्याचे नेते जयकुमार गोरे भाऊ असताना त्यांनी या म्हसवड नगर परिषदेसाठी 90 कोटीची वॉटर सप्लाय 24/7 अशी वॉटर सप्लाय स्कीम मंजूर करून आणली आणि त्याचं काम साधारणतः 2023ला सुरू झालं. काम सुरू झाल्याच्यानंतर यांचे जे आरोप आहेत किंवा यांचं जे म्हणणं आहे की नगरपरिषदेने शोधपत्रिका काढावी, यांना जर अक्कल असेल, यांना जर माहिती असेल की शोधपत्रिका कधी काढायची असते तर यांनी असे बोलले नसते. शोधपत्रिका ही नेहमी काम पूर्ण झाल्याच्यानंतर शोधपत्रिका काढली जाते. अजून काम पूर्णच नाही तर त्याची शोधपत्रिका तुम्ही कशाची म्हणून काढणार आहेत? 90% काम झाले म्हणून 90% बिलं दिलेले आहेत. 10% काम बाकी आहे. अजून म्हसवड शहरामध्ये पाणी आत्ता पोचलेलं आहे. आत्ता म्हसवड शहरातल्या जेवढ्या फिडिंग लाईन आहेत, जेवढ्या टाक्या आहेत तेवढ्या टाक्या भरल्या जातात. 24/7चं जे काम आतलं गावातलं आहे, शहरात असल्यामुळं बोळा येते, लहान लहान रस्ते आहेत, काय अडचण आहेत, त्याला थोडासा वेळ लागू शकतो आणि हे समजून घेतात लोकांच्या हे लक्षात येते की कुठलंही नवीन काम होत असताना 100% थोडाफार त्रास तर होणारच आहे. म्हणजे अगदी बाळ जरी जन्माला घालायचं म्हटलं तरी ते काय विना त्रासाचं काय होऊ शकत नाही. तसंच म्हसवड शहराचा आपण या ठिकाणी विकास करत असताना थोडा त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे. ते त्रास लोक सहन करत आहेत. लोकांना आता फरक जाणवतो आहे. जे परिवर्तनच्या काळात 12व्या दिवशी 15व्या दिवशी पाणी येत होतं, आत्ता काम पूर्ण झाल्यामुळं आत्ता 4थ्या 5व्या दिवशी पाणी येतं आहे. अजून कामं चालू आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर म्हसवड शहर 24/7 नळ चालू केला का म्हसवड शहराला पाणी मिळणार आहे, एवढी 100%. आणि शोधपत्रिका वगैरे ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस आम्ही बघू गरज भासली का. आणि असंही नाही की यांनी काम पूर्ण झालं म्हणजे यांचं पूर्ण पेमेंट होणार आहे, असं नसते. याला 2 वर्षांनी त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. 2 वर्ष देखभाल दुरुस्ती केल्याच्या नंतर त्यांचं फायनल बिल होणार आहे. तर ह्या विनाकारण उपोषण करून काहीतरी लोकांनी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करायचं काम करू नये असं मला वाटतं. आणि बाकी म्हसवड शहरातले सर्व नागरिक सुजाण आहेत, लोकांना कळते काय आहेत. ते म्हणतात की आमचा लढा हा मुख्याधिकारी सचिन माने यांच्या विरोधात आहे, उलट तुम्हालाच ते आमच्यासोबत या प्रशासनाविरोधात आमचा लढा आहे असं म्हणतात. प्रशासनाच्या विरोधात लढा आहे याचा अर्थ काय? हे ज्यावेळेस हा निधी आला तो निधी कोणी आणला? परिवर्तन असताना किंवा यांच्या लोकांची ज्यावेळेस सत्ता राज्यात होती त्यावेळेने किती निधी आणला? हा निधी जो आलेला आहे तो निधी आमचे नेते माननीय सन्माननीय मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून हा निधी आलेला आहे. आणि तो निधी आलेला असताना त्यांचंही या कामावरती पूर्ण लक्ष आहे. काम व्यवस्थित झालं पाहिजे. आत्तापर्यंत कमीत कमी 15 ते 16 मिटिंगा त्यांनी या कामाच्या संदर्भात घेतलेल्या आहेत. वेळोवेळी जागेवरती जाऊन काम त्यांनी पाहिलेलं आहे. आणि नुसतं काम पाहिलेलंच नाही तर काही जर चुकीचं दिसलं तर वेळोवेळी त्यांनी सूचनाही दिलेल्या आहेत. आम्हालाही त्यांनी सांगितलं आहे तुम्ही त्या स्कीमवरती लक्ष ठेवा. तर प्रशासनाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय म्हणताय ठीक आहे, पण इनडायरेक्टली ते आमच्याच विरोधात होतं आहे ना. कारण आत्ता 4 वर्ष जरी सत्तेत कुणी नव्हतं तरी इथली कामं म्हसवड शहरासाठी विकास निधी हा जयकुमार गोरे भाऊंच्याच माध्यमातून आलेला आहे. त्यामुळं कामं ते आमचे आहेत आणि आम्ही आमची कामं सक्षमपणे व्यवस्थित करून घ्यायला आम्ही सक्षम आहोत.
ते म्हणतात की मुख्याधिकारी सचिन माने हे बदली होऊन दुसरीकडे गेलेले असताना इकडं डबल का आले, म्हणजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, त्यांनी शोधपत्रिका द्यावी किंवा त्यांच्या विरोधात त्यांचा लढा आहे, म्हणजे तुम्हाला उलट म्हणतात की आमच्या पाठीमागे या. अधिकारी चांगले आहेत आणि एखादा जर अधिकारी चांगला असेल तर त्याला बरोबर घेणे आणि अशा अधिकाऱ्यांबरोबर काम करायला ज्या अधिकाऱ्याला म्हणजे आता तुम्ही ते सांगतात अतिक्रमण काढली, जे अतिक्रमण काढणं गरजेचं होतं, जे मसवड शहराच्या विकासासाठी गरजेचे होते ते अतिक्रमण त्यांनी काढली आणि ताकदीनं काढली. त्यांनी जे काय कामं मसवड शहरामध्ये केली ती ताकदीने केलीत, चांगलं काम करतायत म्हणून आमच्या आग्रहाखातर त्यांना इथं आणलं. पण आत्तापर्यंत त्या योजनेचे जे काम झालेलं आहे ते काम निकृष्ट दर्जाचं झालेलं असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. निकृष्ट दर्जाचं म्हणून तुम्ही त्या कामावर नियंत्रण ठेवू शकत नाही. असं कसं नियंत्रण ठेवू शकत? आता आमचंच नियंत्रण आहे. पण आपण जी कामं झालीत त्या कामाची बिलं तुम्ही दर्जा तपासून न बघता पास केली जातात असा पण एक आरोप आहे. हे बिलं नगरपालिकेत सत्ता येऊन आता मला वाटतं की डिसेंबरमध्ये सत्ता आली, आज ऑगस्ट 8 महिने, 7वा महिना चालू आहे. काम याच्या अगोदर सत्ता यायच्या अगोदरच काम बऱ्यापैकी 90% काम पूर्ण झालेलं आहे. तेवढी बिलं त्यांनी दिलेले आहेत हे खरं आहे. आम्ही मिटिंग झाली, मिटिंगमध्ये तो विषय झाला. काम तेवढं झालं आहे का नाही हे काम बघायचं आमचंही कर्तव्य आहे, आमची जबाबदारी, आम्ही ते बघतो आहे. आणि जरी त्यात काय कमी असेल तरी आम्ही ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं जर काम चुकीचं झालं आहे असं जर तुमचं मत असेल तर तुमच्या मताने नाही. जर समजा इथं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन असतं, थर्ड पार्टी इन्स्पेक्शन ज्यावेळेस होईल त्यावेळी ते ठरवतील की हे निकृष्ट दर्जाचं काम आहे का चांगलं काम आहे. तुम्ही कोण लागून गेला? तुम्ही काय इंजिनियर आहे का? काम दर्जादार आहे का? काय आहे सांगायला? पूर्ण झाल्यानंतर बोला ना पाणी येत नाही किंवा पाईपलाईन रोज फुटते, अजून काम पूर्णच नाही तर तुम्ही आरोप कशाच करता? पूर्ण होईल, 2-3 महिने लागतील, 3 महिने साधारण लागतील असं त्यांनी सांगितलं. होईल 3 महिन्यात. मला काय वाटतं जसं सचिन म्हटलं तसं की काही गोष्टी अशा आहेत की त्यांचा लढा जो आहे आता त्यांनी जे बोलले किंवा त्यांनी उपोषण केलं ते मुख्याधिकाऱ्यावर केलं जरी असलं तरी इनडायरेक्ट तुमच्याबरोबर येत आहे ते, पण तुमचं पण जबाबदारी म्हणून तुम्ही म्हटलं तसं 90% अगोदर झालेलंच होतं काम. ओके, तर आपण एक मसवडचे नागरिक म्हणून तुम्ही नगराध्यक्ष नगरसेवक हे बाजूला राहू द्या. उद्या आपल्याला फेस करायचं अखिल भाई आपल्याला नाही दादा, जर निकृष्टच असेल ना दादा त्याची चौकशी तुम्ही करा. 2 मिनिट काय रे दादा, मी बोलतो 2 मिनिट. आणि ह्या रेटला परत लवकर कशी येणार? मी सांगतो ना, 80 कोटी किंवा 90 कोटी निधी मसवड शहरासाठी रोज येणार नाही. बरोबर. आणि पारंपरोडीची स्कीम ही आत्ता झाल्यानंतर याच्यानंतर 30 वर्षांनाच होणार आहे. हो, तर ते काम दर्जेदार झालंच पाहिजे आणि नसेल झालं तर ते झालेलंच आहे. जर झालेलं नसेल तर आमचे नेते खंबीर आहेत, ते बघून घेतील काम. ते त्यांच्याकडून झालं नसेल तर मी झालं आहे म्हणत नाहीत, माझं म्हणणं आहे काम चांगलंच झालं. पण जरी तसं असेल तर 100% आमचे नेते सक्षम आहेत ते काम पूर्ण करून आणि व्यवस्थित आणि दर्जेदार काम करून. नाही मुळात कसं आहे विकासाला कुणाचा नगरपालिकेतल्या किंवा आणि तुम्ही जे म्हणताय ना दादा, हे नाही कुणाचा. तुम्ही जे म्हणताय ना, तुम्ही नगरसेवक आहे नगराध्यक्ष बघून, आम्हाला नगरसेवक आणि नगराध्यक्ष तुम्ही मसवड शहरातील नागरिकांनी आणि जनतेने निवडून दिलेलं आहे. तर ते आमची जबाबदारी आहे. आम्ही 21 जण आहे आणि वर आमचे नेते पण आहेत. आमच्या 22 जणांचीही जबाबदारी आहे की मसवड शहराचं काम दर्जेदार झालं पाहिजे. आणि हे काम होत असताना आम्हाला तुमच्यासारख्या पत्रकारांची किंवा जे मसवड शहरातले नागरिक आहेत ज्यांना समजतं, एखादा समजा इंजिनियर आहे त्याला समजतं बाबा कशा पद्धतीने काम झालं पाहिजे, त्यांनीही सांगू द्या आम्हाला. आता मी तर इंजिनियर नाही किंवा त्यातला टेक्निकल मी नाही, पण एखादं जर टेक्निकल असेल आणि त्यानं जर मला सांगितलं की भाऊ असं नाही असं काम झालं पाहिजे तर तसं काम करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे उपोषण आहे ह्या उपोषणाला भाजपमध्ये असलेल्या लोकांनी देखील पाठिंबा दिला आहे गुप्तपणे. त्यांच्या शुभेच्छा येत्या त्या उपोषणाला, त्याकडे तुम्ही कसं बघता? आता गुप्तपणे ते काय त्याचं काय सांगायचं? त्यांनी म्हणजे शुभेच्छा दिल्यात त्यांना की तुम्ही लढताय ते बरोबर आहे. मग त्यांचा संशय असा आहे की ह्यामध्ये खरंच घोटाळा झाला. तुमचं काय म्हणणं आहे? घोटाळा वगैरे काय नाही. काम पूर्ण झाल्यानंतर श्वेतपत्रिका तुम्ही म्हणताय किंवा थर्ड पार्टी इन्स्पेक्शन जे असतं ते आम्ही स्वतःहून करू. जर तसं काय झालं असेल तर ते निघेल ना. आत्ता त्यात तुम्ही बोलू शकत नाही. काम पूर्ण. पण त्यांचं काय म्हणणं, आता ऑलरेडी 90% पैसे या योजनेवर खर्च झाले. आता जर तुम्ही हे दुरुस्तीच्या नावाखाली जर काय समजा घोटाळा झाला तर परत त्या हेडला पैसे तर येणार नाही. राहिलेले 10% होऊ शकत पैसे ते येतातच, त्याला वाढीव पाणी तुम्ही बोलताय? अजून योजना केली. माईक द्या तिकडे. देते पडेल पडेल.
एक मिनिट. विचारा. तर आता जे उपोषण चालू होतं त्या उपोषणाला भाजपमधल्या काही लोकांचा पाठिंबा आहे ते गुप्तपणे आहे. तर हे का म्हणजे त्यांच्या मनात असा संशय आहे की खरंच यामध्ये घोटाळा झाला आहे, त्यांचा लढा सचिन माने मुख्याधिकारी यांच्या विरोधात आहे, तुमच्या विरोधात नाही. सचिन मानेंच्या विरोधात नाही, ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणतात ते. म्हणतोय काय सांगतोय, त्यांचा पूर्व इतिहास जर बघितला उपोषणकर्त्याचा, तर त्यांच्या पूर्व इतिहासानं ते कशासाठी उपोषण करतायत हे लक्षात यायला काय अडचण नाही. त्यांचा प्रश्न आहे वेगळा, परंतु सचिन माने मुख्याधिकारी यांच्याबद्दल काय सांगा? मुख्याधिकाऱ्याकडूनच काय त्यांना अपेक्षित आहे हं. ते लक्षात यायला गावकऱ्यांना लक्षात येतं ते की कशासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे. आणि लगेच खासदाराच्या हस्ते म्हणजे कुणी न काय गुन्हा दाखल न करता काय न करता लगेच उपोषण मागं घेणं, नुसतं आश्वासन दिलं की आम्ही तुमच्यावर कारवाई करू म्हणून उपोषण मागं घेणं हे कशासाठी? ते पैशासाठी उपोषण करत होते. मी काय तसं म्हणलं आहे का? मी तसं म्हणलेलं आहे का? कशासाठी? त्यांचा पूर्व इतिहास बघा. हं. बरं का, सॉरी एक मिनिट, विषांतर होऊन जाईल. आपण आहे त्या रुटीनप्रमाणेच काय असेल ते तुमचं काय मत असेल ते नाही विषांतर नाही दादा. होतंय बाहेर नाही. दादा ह्या मुद्द्यावरच बोललं पाहिजे. ऐका. मुद्दा काय आहे? नाही तो विषय. ऐका हे सगळे आमच्यावर 21 जणांवर का बोलत नाही? का जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी सीओची नाही, ऐका की जबाबदारी आमची आहे. आपला विषय काय 2023ला काम आलं होतं. काम जयकुमार गोरेंच्या माध्यमात, या राज्याचे मंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून हे काम आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे अजितदादाचं जर असेल तर एक कुठलाही कागद दाखवावा की अजितदादानं आणले किंवा अजितदादानं काय दिले. आता सचिन माने मुख्याधिकारी त्यांची बदली झाली होती, पुन्हा इथं येण्याचं कारण काय? काय त्यांचं काम चांगलं आहे. काम चांगलं असताना आत्ता 6-6.5 वर्ष झालं कधीच काय नाही. आणि एकाच माणसाला कसं दिसतंय की त्यांचं काम चुकीचं आहे? बरं, ती श्वेतपत्रिका म्हणण्या इतपत आपली क्षमता किती आहे त्याच्यावरून कळतंय. श्वेतपत्रिका म्हणत नाही आपण, जे लिहित आहे ती शोधपत्रिका म्हणजे शोध का श्वेत ह्याच्यावरून आपली क्षमता कळते. तुम्ही कसं बघता त्या उपोषणाकडं? उपोषण हे फक्त पैसे कमवायचं माध्यम आहे. तुम्ही जे म्हणताय भाजपच्या लोकांची साथ आहे किंवा भाजपच्या लोकांचा पाठिंबा त्याच्यात नाही, मला काय म्हणायचं आहे, तुम्ही जे आता बोललात की भाजपच्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे त्यामुळं आम्हाला संशय येतो आहे. त्यांचे लोक जे राष्ट्रवादीचे किंवा ज्या पार्टीचे आहेत ते तर लोक तिथं होते का त्यांना पाठिंबा द्यायला? हां, आणि भाजपच्या लोकांनी पाठिंबा द्यावा असं त्याचं काय एवढं मोठं आहे? आणि बरं त्याने उपोषण केलं म्हणून म्हणजे मला म्हणायचं नाही, लोकशाही कुणी उपोषण करू शकतो, कुणी आंदोलन करू शकतो, त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही. परंतु तुम्ही जो विषय घेऊन उपोषण करताय त्याला अजून वेळ आहे असं मला म्हणायचं. हा वेळ आहे त्याला थोडं थांबायला पाहिजे जरा. त्यांचं टायमिंग चुकतं आहे त्यांचं. बाकी काम होऊ द्या. काम पूर्ण झाल्यावर नक्की तुम्ही उपोषण करा. तुम्हाला अधिकार आहे, लोकशाही आहे. लोकशाहीत काही करू शकता तुम्ही. उपोषण नाही, अगदी श्वेतपत्रिका आम्हाला पाहिजेच हे तुम्ही भांडू शकता. तुम्हाला माहितीचा अधिकार आहे, सगळं आहे. पण हे आज तुम्ही जे 25 लाख रुपये पाण्याचं बिल काढलं म्हणता ते तुम्ही कुठल्या आधारे आरोप करताय? आरोप करायला तुमच्याकडे काय कागद आहे का? 4-5 लाख रुपये काय बिल निघालं असेल ते येऊन बघा. तुम्ही विनाकारण काही आरोप त्या सचिन मानेंच्यावर करण्यात अर्थ आहे का? तुम्ही त्या कागदावर काढा. बरं, HDP पाईप असल्याशिवाय HDP पाईप आपण टेस्टिंग करत असताना हे प्रेशर मेंटेन करावं लागतं. प्रेशर मेंटेन करत असताना पाईप हे फुटणारच आहे. आपण म्हणताय चांदणी चौकात 4 वेळा फुटली, 4 वेळा नाही 10 वेळा फुटणार आहे. ते प्रेशर ज्यावेळेस जास्त होतं आहे त्यावेळेस ते प्रेशर फुटणारच आहे. त्यात काय हेच नाही. आणि ते पूर्ण झाल्यावर आपल्याला अधिकार कधी आहे की ते पूर्ण झाल्यावर काम निकृष्ट म्हणायचा अधिकार काम पूर्ण झाल्यावर आहे, आधी नाही. तो आधी त्याच्यासाठी इंजिनियर आहे, त्याच्यासाठी कलेक्टर आहे, त्याच्यासाठी तुमचे खासदार म्हणतायत तसं जल आयोग आहे आणि बरंच काय आहेत. खासदारांच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. अजून एक प्रश्न आहे,
खरं तर तुम्ही बांधकाम कामगार सभापती आहे बरोबर, बांधकाम सभापती नगरपालिकेत तुम्हीच आहे ना? हो आहे की. ओके. तर भाजी मंडईचं बांधकाम पूर्ण झालं आहे का आणि ते कधी खुले होणार? भाजी मंडईचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि एक 15 दिवसात ती खुली होईल. ओके. 15 ते 1 महिन्याभरात खुली होऊन जाईल. निलाव होणार आहे त्याचं. आपण त्याचं म्हणजे बोलू दे की त्यांना. मी काय सांगतोय, आपण ते हे करायचं. आल्यानंतर आपण त्याचा निलाव काढणार. हे रस्त्याचं काय, रस्ते खाली हे झाले त्याचं त्याबद्दल रस्त्याचं योजना पूर्ण झाल्याशिवाय ते काम करता येणार नाही. त्याचं टेस्टिंग करावं लागतं. त्या पाईपलाईन ज्या आपण लोकांना पाईपलाईन दिलेत त्या पाणी येतं आहे नाही येत ह्याचं टेस्टिंग केल्यानंतरच ते रस्ते बुजवायचं असा आदेश आहे. 2-3 मेन पेठ हे बायपास रस्ता असे एक 2-3 भाग राहिलेत अजून. जसं जसं पुढं होत जाईल तसं ते मुदत जाईल, काय अडचण नाही. अजून काम पूर्ण व्हायच्या अगोदरच तुम्ही हे सगळे प्रश्न उपस्थित करताय. थोडंसं थांबा, बंडूभाऊ म्हणले तसं थोडंसं थांबा. टायमिंग तुमचं चुकतंय. नाही ते ठेकेदाराकडे होतं ना ते रस्ता. हो की द्यायचं. ते कधी मग करा 10% राहिले असताना तुम्ही आतापर्यंत 10% आपण वाढीव काम केले. 10% म्हणजे पूर्ण ते सगळा खर्च केला नाही. अजून आपल्याला शासन पूर्ण 10% नाही, शासन वाढीव निधी द्यायला कधी तयार आहे. आता आपण ते पूर्ण जे वॉटर सप्लाय स्कीम आहे बोलणार हा, बोल. फक्त सांगतो. भरपूर झाले म्हणून मग ते बस. वाढीव काम जे आहे म्हणजे आपण निविदापेक्षा जास्त काम करतोय. ते कुठली कामं करतोय आपण? आपली वॉटर सप्लाय स्कीम जी आता सोलापूरच्या लाईटवर डिपेंड आहे, त्याच्याऐवजी आपण ती सौर ऊर्जेवर करतो. फक्त सौर ऊर्जेवर करून ती सौर ऊर्जेची लाईट आपण MSEBला देऊन परत त्याच्याकडून घेतोय असंही करत नाही. आपली लाईट आपण स्वतः तयार करतोय. लाईट स्वतः तयार करून ती स्टोरेज करून आपण आपल्यासाठी लाईट वापरतोय. म्हणजे 24 तास कधीही लाईटचा आपला प्रॉब्लेम होणार नाही. त्याला जे काही निधी लागणार आहे ते निधीसुद्धा आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ आपल्याला उपलब्ध करून देतो म्हणले. आणखी काय पैसे लागतात कामाला. काय झालं आहे, ज्यावेळेस ही योजना जी आली ती ज्यावेळेस आम्ही सत्तेत होतो 2012-13 ही योजना आली होती, त्यावेळी ही योजना होती 36 कोटीची. आता ती झाली 90 कोटीची. पण त्यावेळी जे हे केलं होतं त्याचा सर्वे केला होता आणि आज 2013 आणि 2026 म्हणजे जवळजवळ 13 वर्षाचं अंतर आहे. 13 वर्षामध्ये जे मसवड शहर वाढलेलं आहे ते त्याच बजेटमध्ये असल्यामुळं किंवा त्याच सर्वेमुळे असल्यामुळं आत्ता मसवड शहरामध्ये कितीतरी लाईन अशी आहे की जे एक्स्ट्रा टाकावं लागते, वरती टाकावं लागते. त्यालासुद्धा लागणारा निधी आपल्या मंत्री महोदयाच्या माध्यमातून येणार आहे आणि त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की तो निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि ते काम पूर्ण केलं जाईल. ते काम पूर्ण होणार आहे. आणि कसं आहे, 90% काम झालं किंवा 80% काम झालं. काम कुठं जास्त आहे? काम जिथं डॅम आहे आपला, जिथून आपण पाणी उचलते, जिथं जाकवेल आहे तिथं काम जास्त आहे. ते पाणी फिल्टरपर्यंत येईपर्यंत तिथंपर्यंत काम जास्त आहे. तिथून पाणी सायपनने येतं आहे मसवड शहरापर्यंत आणि तिथून फिडिंग होतं टाक्यांना. इथंपर्यंत काम, हेच काम 90%. गावात काम किती आहे? ही लाईन किती आहे तुम्हाला माहिती आहे? आपण पाणी जे आणतो ते जवळजवळ 24 किलोमीटर लाईन आहे. मग ती कधी कुठल्या नाल्यावरून आले, एका कॅनलवरून आले, मग त्याच्यासाठी त्याला वेळ लागलेला आहे. आणि आता गावातलं जे काम आहे ना, गावातलं काम तसं किचकट आहे पण जास्त लांबीचं नाही आणि बऱ्यापैकी काम वाडी वस्तीवर संपलेलं आहे. राहिलेलं आहे ते प्रॉपर थोडंफार गावात राहिलेलं आहे, ते काम पूर्ण होऊन जाईल. पण थोडासा बरोबर टायमिंग चुकवू नका, थोडासा वेळ घ्या. बरोबर. आणि वेळ घेऊन जर नाही काम बरोबर झालं तर तुम्ही काय आंदोलन करा, आम्ही करू की. गाव आमचं पण आहे ना, आम्हाला या लोकांनी निवडून दिलं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टर काय आमचे पाहुणे नाहीत किंवा ते CO साहेब पण काही आमचे पाहुणे नाहीत किंवा कोण आमचं काही त्यांच्याशी रिलेशन नाही. आमचं रिलेशन आहे मसवड शहरातल्या जनतेशी, आमचं रिलेशन ह्या आमच्या मतदारांशी आहे. तर आम्ही मसवड शहरातील जनतेशी आणि मतदाराशी एकनिष्ठ आहोत आणि मसवड शहरातील जनता आणि मतदारांबरोबर आम्ही गद्दारी करणार नाही. काम दर्जेदारच करून घेऊ एवढं. अजून एक गार्डन मसवडमध्ये मध्यवर्ती एक गार्डन आहे चौडीपाशी आणि अहिल्यादेवींचं एक गार्डन आहे. ते अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. ते सुरू कधी होणार? आता त्याच्या निवेदन निघालेले आहेत, काम चालू होईल. आता निवेदन आपण नव्यानं काढलेले आहेत त्याचे.
ओके. आता नव्याने त्याला पैसे टाकलेले आहेत. अगोदर गार्डनच्या भिंती कमी होत्या, ज्याच्यावरून लोक उड्या मारून जात होते आणि कशाही पद्धतीने त्याचे नासधूस करत होते. त्याच्यावर आपण हाईट वाढवून घेतली. आतलं हे काम बऱ्यापैकी चालू आहे. जर व्यवस्थित बघितलं तर दिसेल काम चालू आहे, पण आता थोडंसं कमी जास्त प्रमाणात आहे. पण गार्डनचंही काम आपण दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीचं करून घेतो. त्याचंही काम आपण दिलेलं आहे, त्याच्या निवेदन निघालेलं आहे. फक्त एकच विषय सर आहे बदल एखादा माईक खाली. त्या उपोषणात एक ताई होत्या. त्या ताई आमदारांना म्हणत होत्या, नामदार जयकुमार गोरेंना सांगत होत्या की स्वच्छतेचं ठेकेत काय घोटाळा आहे हे बघा ते बघा. ताई, मला तुम्हाला सांगायचं आहे, जो स्वच्छतेचा ठेका आहे तो तुमच्याच परिवर्तनच्याच काळात दिला गेलेला ठेका आहे. त्या काळापासून 5 वर्ष तोच ठेका चालू होता. तुम्ही त्यावेळेस का विचारलं नाही की त्याच्यात घोटाळा आहे, त्याच्यात कोणी काय करतं आहे? बरं, दुसरी गोष्ट अशी की तुम्ही बसला याच्यासाठी क्या आपल्या बंधू लाईटचे काम करत होते मसवड नगरपालिकेत. त्याचे साधारण 20-25 लाख रुपये नगरपालिकेने निकृष्ट काम आहे म्हणून दिले नाहीत. फक्त ह्या रागापोटी तुम्ही बसू नका. तुम्ही स्वच्छ मनानं स्वच्छ उपोषण करा. गाव तुम्हाला नक्की पाठिंबा देईल. तुमचं मत आहे गावानं पाठिंबा द्यावा. गाव पाठिंबा कधी देईल? ज्यावेळेस गाव बघत असतं, शहर बघत असतं की तुम्ही नक्की काय करताय, कशासाठी करताय. सगळं कळतं आहे, लोकांना सगळं कळतं. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.